देवाची ही शक्तिशाली वचने जे आरोग्य मिळवून देतात आणि जीवनातील सैतानाची कामे उद्ध्वस्त करतात. विश्वासाने नियमित ही वचने बोलत राहा. ही आत्म्याची तलवार सतत वापरून सैतानाला पळवून लावा. पहिलं वचन निर्गम अध्याय 15 वचन 26. मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. दुसरं वचन पेत्राचे पहिले पत्र अध्याय 2 वचन 24. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. तिसरं वचन मार्कचं शुभवर्तमान अध्याय 9 वचन 23. विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. आमीन. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही देवाची वचनं रोज बोलत राहा. रोज या वचनांचा विसर कधीही स्वतःला पडू देऊ नका. ज्या जगात आपण राहतोय ते एवढा आजाराने भरलेलं आहे, तरी पण देवाचं प्रबळ बळकट मजबूत वचन आपल्याकडे आहे. देवाने सांगितलेलं आहे की मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. आणि दुसरं वचन येशूच्या क्रूसाच्या बलिदानाविषयी सांगतं की येशूने आपले आजार घेतलेले आहेत आणि म्हणून वचन असं म्हणतं की त्याला म्हणजे येशूला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. आणि तिसरं वचन येशू स्वतः बोलला आहे, विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. देवाचे शब्द आपल्या जीवनाचा पाया आहेत. यावर आपलं जीवन उभं करा. स्वतः बायबल उघडा, वाचा आणि देवाची वचनं बोलत राहा, स्वीकारत राहा. आत्म्यात मजबूत व्हा, बळकट व्हा. सैतान तुमच्या जीवनातून हरून जाईल.